नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 1 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ थोडाही स्किप न करता पहा. तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या. तर आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजेश अग्रवाल यांची. कोणाची? तर राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांनी 1 डिसेंबर 2025 पासून पदभार स्वीकारलेला आहे आणि यापूर्वीचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि राजेश अग्रवाल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे प्रशासकीय सुधारणा व सुशासन क्षेत्रातील अनुभवामुळे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आपला दुसरा असणार आहे. तर आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये 40 गुणांसह भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपला भारत देश आहे 3ऱ्या क्रमांकावर. कितव्या? तर 3ऱ्या क्रमांकावर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये 40 गुणांसह आपल्या भारताने 3रा क्रमांक नुकताच पटकावलेला आहे. तर ऑस्ट्रेलिया स्थित थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने जाहीर केलेल्या या अहवालानुसार आपल्या भारत देशाने प्रथमच मुख्य शक्तीचा दर्जा नुकताच मिळवलेला आहे. तर पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर अमेरिकाचा पहिला क्रमांक आहे, दुसरा क्रमांक चीन या देशाचा आहे आणि तिसरा क्रमांक आपल्या भारत देशाचा आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा तिन्ही क्रमांक. यानंतर आपल्या भारताने आर्थिक क्षमता आणि भविष्यातील संसाधने या दोन प्रमुख निकषांमध्ये 3रे स्थान मिळवत जपानला मागे टाकलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, तिसरा प्रश्न पाहूयात आपण. तर कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपला भारत देश आहे 36व्या क्रमांकावर. कितव्या? तर 36व्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे CDI 2025 मध्ये भारत 36व्या क्रमांकावर आहे. तर हा निर्देशांक सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट द्वारे प्रकाशित केलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तर निर्देशांक सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर CGD. तर यानंतर मुख्य ठळक मुद्दे काय असणार आहेत याचे? तर एकूण क्रमांक 36वा आहे. एकूण किती? तर 40 देशांपैकी. किती देशांपैकी? तर 40 देशांपैकी 36वा क्रमांक. आणि सर्वोत्तम कामगिरी, तर पर्यावरण क्षेत्रामध्ये आपल्या भारताचा क्रमांक 8वा आहे, जो कमी दरडोई उत्सर्जनामुळे आणि अक्षय ऊर्जा विस्तारावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आहे. आणि सर्वात कमकुवत क्षेत्रे कोणती आहेत? तर व्यापार व विकास, वित्त या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्या भारताचा क्रमांक 38वा आहे. यानंतर इतर क्षेत्रे, तर गुंतवणूक 31व्या क्रमांकावर, स्थलांतर 36वा, आरोग्य 26वा, सुरक्षा 31वा व तंत्रज्ञान 31व्या यांमध्ये आपल्या भारताची संमिश्र कामगिरी आहे. आणि स्वीडनने या क्रमवारीमध्ये सलग दुसऱ्यांदा पहिले स्थान पटकावलेले दिसून येत आहे. यानंतर चौथा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये बहुपत्नीय विवाह कायदेशीर गुन्हा असे विधेयक नुकतेच मंजूर करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आसाम या. कोणत्या? तर आसाम या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आसाम या राज्यामध्ये विधानसभेने अलीकडेच आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक 2025 नुकतेच मंजूर केले आहे, ज्यामुळे बहुपत्नीय विवाह करणे हा कायदेशीर गुन्हा ठरणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, या विधेयकानुसार आपण खालील महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर पहिला विवाह कायदेशीररित्या संपुष्टात न आणता दुसरे लग्न करणे हा दखलपात्र फौजदारी गुन्हा मानला जाणार आहे. तर दोषी आढळल्यावर 7 वर्षापर्यंतचा तुरुंगवास व दंडाची तरतूद आहे. आणि पहिला विवाह लपून दुसरा विवाह केल्यावर 10 वर्षापर्यंतच्या
कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते आणि पीडित महिलेला नुकसान भरपाईची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 5वा प्रश्न, तर हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी आपल्या भारत देशाने कोणत्या देशाशी नुकताच करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, फ्रान्स या देशाशी. कोणत्या? तर फ्रान्स या देशाशी नुकताच करार केला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी आपल्या भारताने फ्रान्स या देशाशी नुकताच करार केला आहे. तर हा करार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL आणि फ्रान्सची कंपनी सेफ्रन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स यांच्यामध्ये झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून ही शस्त्रे आपल्या भारतातच तयार केली जाणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर अंडर 19 आशिया चषक 2025 साठी आपल्या भारताच्या कर्णधारपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आयुष म्हात्रेची. कोणाची? तर आयुष म्हात्रे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 19 वर्षाखालील आशिया चषक 2025 साठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी आयुष म्हात्रे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईचा युवा फलंदाज असलेल्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 12 डिसेंबर 2025 पासून दुबई येथे सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, विहान म्हात्रे हा संघाचा उपकर्णधार असणार आहे, हेही सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर सुजलाम भारत शिखर परिषद 2025 चे उद्घाटन नुकतेच कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आले. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर व्हिजन फॉर सुजलाम भारत शिखर परिषद 2025 चे उद्घाटन नवी दिल्ली येथे नुकतेच झाले आहे. तर या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री CR पाटील यांच्या हस्ते 28 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे नुकतेच करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांनो, जलसुरक्षित आणि हवामान लवचिक भारतासाठी एक रोडमॅप म्हणजेच मार्ग नकाशा तयार करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश असणार आहे. यानंतर 8वा प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोणत्या मुद्द्यावर कठोर कायदा करण्यास सांगितले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दिव्यांग व्यक्तींविरुद्ध अपमानजनक किंवा उपहासात्मक टिप्पणी. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर विद्यार्थ्यांनो, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिव्यांग व्यक्तींविरुद्ध अपमानजनक किंवा उपहासात्मक टिप्पणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा आणण्यास सांगितलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, न्यायालयाने असे सुचवले आहे की हा कायदा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या म्हणजेच SC/ST ऍक्ट धर्तीवर असावा, ज्यामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर भारतीय सैन्याने 2025 साठी कोणता कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, चाणक्य डिफेन्स डायलॉग 2025. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाकडे लक्ष द्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जागतिक एड्स दिवस नुकताच केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो. केव्हा? तर 1 डिसेंबर रोजी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर रोजी नुकताच साजरा केला गेला. तर या दिवशी जगभरामध्ये HIV एड्स बद्दल जनजागृती केली जाते आणि एड्समुळे मृत्यू झालेल्यांचा आदर केला जातो. आणि याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर HIV म्हणजेच एड्स साथीच्या रोगाबद्दल जागरूकता वाढवणे व एड्समुळे मरण पावलेल्या लोकांसाठी शोक व्यक्त करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर स्थापना केव्हा झाली? तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने 1988 मध्ये या दिवसाची स्थापना केलेली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे, कारण खूप सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर यंदाच्या महात्मा फुले समता पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर सर्वांनी
कॉमेंटमध्ये योग्य उत्तर सांगा आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की सर्वांनी आपली प्रतिक्रिया आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.